हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि आवाज बढ़ो, आवाज मारा तो डीजे डीजे आवाज नाही माईकला. हॅलो हॅलो वाढवा वाढवा आवाज बाहेर आहे. आम्हाला नाही. हॅलो मॉनिटरला आवाज दे ना. थोडा कमी करा. रूप पाहता लोचनी आले हो साजनी आले हो साजनी आले हो साजनी रूप पाहता लोचनी सोता आले हो
बाप रघुमा देवी सर्व तुम्हारे आदर बाप रघुमा देवी रघुमा देवी रघुमा देवी तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 आय मी पतितो कीर्तिवान आय मी पतित कीर्तिवान आय मी पतित कीर्तिवान तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही
तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंता तुम्ही संत माय बाप कृपावंता तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंता तुम्ही संत माय बाप कृपावंता उद्धराय जन जड जीव विपतिता कीर्ती वानो आय मी पतित कीर्ती वानो अवतार तो धराया करण अवतार तो धराया करण कायमी पतिता कीर्तिवान काय विपतिता कीर्तिवान उपकार तुमा धराया कारण अवतार तुमा धराया कारण तुम्ही कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वानो कायमी पतित कीर्ती वानो अवतार तो धराया करण अवतार तो धराया करण काय विपतिता कीर्तिमानो काय विपतिता कीर्तिमानो कीर्तिमानो अवतार तुमा धराया कारण अवतार तुमा धराया कारण उद्धराय जन जड जीवा उद्धराय जन जड जीवा
तुम्ही संत माय तुम्ही संत माय, तुम्ही संत बाप, तुम्ही संत मायबाप, तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवाणो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन झड दिवा, वाढावया सुख किंवा वाढविले सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारणाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. पांडुरंगा करू प्रथमा, पांडुरंगा करू प्रथमा नमः, पांडुरंगा करो प्रथमा नमः, पांडुरंगा करू प्रथमा नमः, उतरे चरण संताचे दूसरे चरण संताचे कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करू प्रथमा नमः, उतरे चरण संताचिया, राजकुमाराने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथमा नमः, दूसरे चरण संताचे कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्वकार्येषु सर्वदा. मनोजवं मार्गवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मृन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग. तुम्ही संत माय, तुम्ही संत बाप, तुम्ही संत मायबाप, तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. आज या ठिकाणी श्री क्षेत्र साखरे या पवित्र क्षेत्रामध्ये भगवान आदिनाथ शंकराच्या या पवित्र प्रांगणामध्ये आणि हरिओम निवास यांच्या ह्या
विस्तृत अशा प्रांगणामध्ये मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं गेली 11 वर्ष सातत्यानं या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व श्रीमद पद्मनाभ स्वामी संप्रदाय मंडळाचे सगळे भारतीय मंडळी, मी प्रत्येकाचं नाव आता घेत नाही, नाना असतील, पाटील असतील, आमचे पेटी मास्तर आहेत, विनेकरी आहे, गायक वृंद आहे, साऊंड सिस्टीम ज्यांचे आहेत ते आहेत, आमचे मृदंगोणी सुंदर भारतीय मंडळी आहेत, सगळे गाणारी मंडळी आहेत, श्रोतृवृंद आहे आणि प्रामुख्यानं ज्यांच्या योगाने या ठिकाणी येणं झालं ते आमचे परम श्रद्धेय, परमप्रिय, परम आदरणीय ॲडव्होकेट राजू पाटील. खरं म्हणजे हे फार मोठं कार्य आहे, फार पुण्याचं कार्य आहे. आजकाल कीर्तनासारखा कार्यक्रम ठेवणं फार जिकरीचं झालंय बरं का. आणि तशा या परिस्थितीमध्ये आमच्या या श्रीमंत पद्मनाभ स्वामी संप्रदायाचे सचिव राजू पाटील यांच्या या माध्यमातून या सगळ्या पंचक्रोशीतील मंडळींना खरं म्हणजे ही मेजवानी आहे, आलं का लक्षात, उत्कृष्ट मेजवानी आहे. आणि त्या मेजवानीचा एक भाग आज मलाही होता आलं, याचा मला आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल राजू साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठलीही न लांबवता मी डायरेक्ट आता अभंगाकडे येणार आहे बरं का. तत्पूर्वी तुम्हा सर्वांच्या चरणारविंदावर मस्तक ठेवतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. विठ्ठल आजच्या या कार्यक्रमाकरता सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे महान भक्त तुकोबारायांचा आहे. तुकोबारा या अभंगातून संतांचं वर्णन करतात. थोडंसं वेगळ्या अंगाने बोलायचं झालं तर तुकोबारा या अभंगातून संतांची स्तुती करतात. ते संतांना मायबाप म्हणतात, संतांना माय म्हणतात, बाप म्हणतात, मायबाप म्हणतात, नुसतं मायबाप नाही, मायबाप पासून खूप आवडतं. आलं का लक्षात? मग हे तुम्ही संत आहात, मायबाप आहात, काय मी पतीच कीर्तिवण, मी माझ्यासारख्या पतिताने याची कीर्ती काय, तुमची कीर्ती काय वाढावी, तुमचं काय स्तुती करावी. कारण तुमचा अवतारच मुळी जडजीवांचा उद्धार करण्याकरता झालेला आहे, सुख वाढवण्याकरता झालेला आहे, भक्ती वाढवण्याकरता झालेला आहे. कारण तुमचा कुळाचारच मुळी पांडुरंग आहे, कुळाचार नाम विठोबाचे. आणि हे सांगत असताना तुकोबारा आहे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, चंदनासारखे नाही, द्या लक्षात घ्या, अतिशय तोलून वापरून शब्द वापरतात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे कैसे जैसे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही संत जगी. आले का लक्षात? हो, अशा प्रकारचा या सरळ सरळ अभंगाचा अर्थ. विठ्ठल 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 डायरेक्ट अभंग देतो. तुकोबारा या अभंगातून संतांचं वर्णन करतात, नवे नवे संतांची स्तुती करतात.
वर्णन करताना तुकोबाराय संतांना मायही म्हणतात, संतांना बापही म्हणतात, संतांना मायबापही म्हणतात आणि केवळ मायबाप म्हणून राहत नाही तर कृपा म्हणतो. तसं पाहिलं तरी व्यवहारामध्ये माय आणि बाप कोणाचं पटलंय हो? सांगा ना मला तुम्ही, हात वर करून सांगा. माय बाप कुणाचं पटलंय? कुठेतरी कमी जास्त होतच ना. उपाध्यायान दशाचार्य आचार्याणाम शतम पिता सहस्रांतु पितृमाता गौरवेणा ती रचते. एक सुभाषितकार सांगतायत, उपाध्यायाने दशाचार्य, उपनयन करणाऱ्यापेक्षा आचार्य 10 पट श्रेष्ठ आहेत, आचार्यापेक्षा पिता 100 पट श्रेष्ठ आहे, पण पित्यापेक्षा 1000 पट माऊली श्रेष्ठ आहे. विठ्ठल मग असं जरी आहे तरी तुकोबाराय संतांना बापही म्हणतात आणि आईही म्हणतात. मातृदेवो भव नंतर पितृदेवो भव, बरोबर आहे हो. आपण पाहतो एक व्यवहारामध्ये जेव्हा एखादा व्याख्याता असेल, एखादा नेता असू देत, कुणी असू देत, वर्णन करताना पहिल्यांदा आईचं वर्णन करतो. बरोबर आहे, बरोबर आहे ओके नाही? अगदी हो, माणसांचं सोडा, अगदी देवादिकांपासून संतांपासून त्यांनी वर्णन केलं ते पहिलं आईचं वर्णन केलंय. आलं का लक्षात? हो, काही ठिकाणी बाप थोडासा रेखाडला आहे, पण तोही कसा पिणारा. आलं का लक्षात? मग असं जरी असलं, व्यवहारामध्ये आई आणि बाप यांची समान तुलना होत नसताना देखील तुकोबाराय संतांना मायही म्हणतात आणि संतांना बापही म्हणतात. तसं पाहिलं तर आई घराचं मांगल्य जरी असलं तरी बाप हा घराचं अस्तित्व असतो हे विसरून चालणार नाही मला. आलं का लक्षात? बऱ्याच आपण व्हॉट्सअपवर कॉमेंट्स वाचतो, त्याच्यात सुद्धा खूप काही वेळेला फार सुंदर येतं बरं का. म्हणजे या व्हॉट्सअपचा उपयोग काही लोक अतिशय छान करतात. आई म्हणजे व्यवहारामध्ये जनरली थोड्या थोड्या कारणामुळे रडून मोकळी होते, पण त्याचं सांत्वन मात्र कोण करतं? बाप करत असतो. लक्षात घ्या. रडणं सोपं आहे, सांत्वन करणं अतिशय कठीण आहे. आलं का लक्षात? तसं पाहिलं तर ज्योत जळत असते पण तापते मात्र समयी. आणि गौरव कोणाचा केला जातो? ज्योतीचा. बरोबर आहे? मग तसं आईचं वर्णन करता बाप मात्र उपेक्षित राहतो. तुम्ही पहा ना, तुमच्या घरचं हे लक्षात घ्या. कुठे लग्न कार्य असेल, वाढदिवस असेल, कुठलंही मंगल कार्य असू देत, तिथे कोण जाणार? कोण जाणार? आईच जाणार. बाप कुठं? मैतीला. व्यवहार येतो. आलं का लक्षात? असं जरी असलं तरी तुकोबाराय म्हणतात संतांना आईही म्हणतात आणि बापही म्हणतात. लक्षात घ्या. हा बाप जो असतो खरं म्हणजे एक दिवसाच्या अन्नाची सोय करणारी माता, तिचा मात्र गौरव केला जातो, पण आयुष्याची शिदोरीची व्यवस्था करणारा बाप मात्र उपेक्षित राहतो. विठ्ठल असं असूनही तुकोबाराय संतांना मायही म्हणतात आणि संतांना बापही म्हणतात. मग तुकोबाराय संतांना माय का म्हणतात? तुकोबाराय संतांना बाप का म्हणतात? तुकोबाराय संतांना मायबाप का म्हणतात? आणि तुकोबाराय संतांना मायबाप पासून कृपावंत का म्हणतात? विठ्ठल तुकोबाराय आई
आईबापाचं म्हणजे संतांचं वर्णन करतात त्यांना आईबाप म्हणतात. वर्णन करावं की नाही हाही एक प्रश्न आहे. आलं का लक्षात? कारण शास्त्र सांगतं प्रत्यक्ष गुरु स्तुत्य. आलं का लक्षात? परोक्ष मित्र बांधव हा कर्मांते दास्य भृत्याश्च नैव पुत्रः तथा माताः पुत्रः तथा स्त्रियाः. काय संतशास्त्र? प्रत्यक्ष गुरु स्तुत्य. प्रत्यक्ष गुरुच्या तोंडावर स्तुती करावी. ज्ञानोबराने स्तुती केली आहे. विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परप्रमेय प्रमेदा विलासिया नमो संसार तम सूर्या नमो संसार तम सूर्या तरुण दूर तुर्या लानन लीला नमो चतुर चित्त चकोर चंद्रा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा विद्याविंद. काय पुढचं थोडंसं माझ्या लक्षात गेलं. हरकत नाही, ठीक आहे, हरकत नाही. हो, पण नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा. हो, काय म्हणतायत? आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिगुण समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुवाव भजन भाजना भवेव कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोन्ही थडी आराडत विरह वेडी बुद्धी भोली तया चक्रवाकाचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगवी चिदघन भुवन दिवा. म्हणजे संतांचं वर्णन करताना ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूचं वर्णन करताना ज्ञानोबाराय काय म्हणतात? हो, त्यांना सूर्याची उपमा देतात. लक्षात घ्या. लौकिक अर्थाने ज्या वेळेस सूर्य उगवतो तेव्हा काय होतं? अंधार जातो, प्रकाश पडतो. रात्री लोक थांबलेले निघात त्यांच्या कामाला निघून जातात. पक्षी देखील आपल्या घराच्या बाहेर पडतात. बरोबर आहे? आणि मग हा असा एक मौनी अतिशय सुंदर दृष्टांत दिला याच्यामध्ये. शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोन्ही थडी आराडत विरह वेडी बुद्धी बोधू तया चक्रवाकाचे मिथून सामरस्याचे समाधान भोगवी चिदघन भुवन दिवा. एक नदीचं विस्तीर्ण पात्र असावं. त्या पात्रामध्ये चक्रवाक पक्षाचे जोडकं विहार आनंदाने विहार करत असावं. सायंकाळच्या वेळेला सूर्य मावळाच्या वेळेला चक्रवाक नर एका तीरावर चक्रवाक मागे दुसऱ्या तीरावर असं असताना जेव्हा सूर्य मावळला तर रात्रभर आरडत विरह वेडी. विरहामध्ये हे दोन्ही चक्रवाक काय करतात? हो, ओरडत असतात, आरडत असतात. परंतु जेव्हा सूर्य जेव्हा उदय होतो ना, हो, तया चक्रवाकाचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगवी चिदघन भुवन दिवा. भुवन दिवा म्हणजे काय? सूर्य. सूर्य काय करतो? सकाळ झाल्यानंतर हो आणि या चक्रवाक पक्षांचं मिलन घडून आणतो. हो, मग अशा प्रकारे साधकाच्या जीवनामध्ये सद्गुरूचा उदय झाला की अलौकिकतेने ते प्रतीला येतं. विठ्ठल 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 वर्णन करताना फार सुंदर वर्णन करतात. हो, ह्याच्या ओव्या आहेत की नाही? फक्त 10व्या अध्यायातल्या 4-5 ओव्या आहेत. हो, त्याच्यामध्ये मला एक भावणारी ओवी, अतिशय भावणारी. नमो सुभाव भजन भाजना कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. ज्ञानोबराय म्हणतात नमो, आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. आम्ही तुम्हाला नमस्कार करतो याचा अर्थ केवळ आम्हीच तुम्हाला नमस्कार करतो असं नाही. कारण तुम्ही सुभाव भजन भाजना. सुभाव भजन भाजन म्हणजे काय? सुभाव शुद्ध भाव संपन्न असे जे आहेत. लक्षात घ्या मी काय बोलतो ते. सुभाव भजन भाग शुद्ध भाव संपन्न
नमो सुभाव भजन भाजना सुभाव शुद्ध भाव संपन्न असे जे संत त्यांनी ज्याचं भजन करावं त्यांच्या भजनाला पात्र त्यांच्या भजनाला योग्य ते सुभाव भजन भाजन. आलं लक्षात? अजून काय आहात? भवेव कुंभ भजना. भव म्हणजे संसार, इव म्हणजे हत्ती, कुंभ म्हणजे गंडस्थळ आणि भंजन म्हणजे फोडणार. म्हणजे या संसार रूपी हत्तीचं गंडस्थळ फोडणारे तुम्ही संत आहात. अजून काय आहात? विश्वोद्भव भुवना. विश्व उद्भव, विश्वाचं उद्भव, विश्वाचं उत्पत्ती स्थान. उद्भव म्हणजे उत्पत्ती स्थान. आलं लक्षात? मग विश्वाचं उत्पत्ती स्थान कोण आहे? परमात्मा आहे. हो. आणि त्या परमात्म्याचं आवडीनं राहणारं घर ते म्हणजे भुवन. आलं लक्षात? असे तुम्ही आहात. एक थोडासा अर्थ पुढे न्यायचा झाला तर विश्वोद्भव जो परमात्मा आहे तो राहतो कुठे? कुठे राहतो? नाहू असामी वैकुंठे योगिनाम हृदये रवे तत्र तिष्ठामि नारद. कुठं? मदभक्ता यत्र गायन्ति. आलं लक्षात? हो. त्यांच्या घरात त्याच्या हृदयात मी राहतो. साठविला हरी एवढा प्रभू भावे ते संपुष्टीला हवी. लक्षात? हो. असा जो परमात्मा ज्याच्यापासून हे जग आहे त्यांनी राहायचं तर कुठं राहायचं? विश्वोद्भव भुवन हा विश्वाचा नव तुझ माझी केलेलं पदपी. हो. जयापासून हे वैमंडळ झाले हा जो परमात्मा त्यांनी राहायचं. कुठं राहायचं? ज्यांच्या हृदयात राहायचं त्यांचंही घर. अशी सुंदर भोगी आहे. मग आता हे सगळं ज्ञानोपाराय वर्णन करतात ते आपल्या सद्गुरूच्या निवृत्तीनाथांच्या समोर वर्णन करतात. बरं का? लक्षात घ्या. पाठीमध्ये नाही. प्रत्यक्ष गुरु व सत्य गुरुचं वर्णन काय करायचं? प्रत्यक्ष गुरुच्या तोंडावर करायचं असतं. परोक्ष मित्र बांधवा मित्राचं वर्णन भावाचं वर्णन त्यांच्या पाठी करायचं, तोंडावर नाही करायचं. लक्षात घ्या. आता आपल्याला जास्त वेळ नाही सर करायला. नोकर आहे कर्मांते कर्म झाल्यानंतर त्यांनी काम केल्यानंतर त्यांचं वर्णन करायचं. हो. पण शास्त्र देखील सांगतं पुत्र आणि बायको तिचं वर्णन तोंडावर पण नाही आणि पाठीवर नाही. जे शास्त्राला माहिती आहे यांचं वर्णन काय होऊ शकत नाही. बायकोचं वर्णन होऊ शकत नाही. लक्षात घ्या. मी सांगत नाही, शास्त्र सांगतंय. अनिर्वचनीय अनिर्वाच्य आपण ज्याला म्हणतो. शास्त्रामध्ये काही 5 वस्तू 5 गोष्टी अनिर्वाच्य अनिर्वचनीय आहे. त्याच्यामध्ये एक परमात्मा अनिर्वचनीय आहे, माया अनिर्वचनीय आहे, त्रिपुटी अनिर्वचनीय आहे, भक्ती अनिर्वचनीय आहे आणि संत देखील अनिर्वचनीय आहे. आपल्याला वेळ मिळाला तर पुढे याचा विस्तार करू आपण. पण आता या स्थितीला लक्षात घ्या. परमात्मा अनिर्वचनीय आहे, माया अनिर्वचनीय आहे, त्रिपुटी झालं, भक्ती झालं आणि संत मात्र हे सगळे अनिर्वचनीय आहे. असं असून सुद्धा तुकोबाराय संतांचं वर्णन करतात, संतांची स्तुती करतात. का? तसं पाहिलं तर पती पत्नी झालं, पिता पुत्र झालं, हे जे शब्द आहेत ना शास्त्रामध्ये त्याचा अभेद वर्णन केले आहे. लक्षात घ्या. पतीने पत्नीची स्तुती केली किंवा पतीने पतीची स्तुती केली ती स्वतःची स्तुती होते, आत्मस्तुती होते. आले लक्षात?
आणि मग स्तुती करणं हे पाप आहे. आलं लक्षात? आणि बऱ्याच वेळा एकाची स्तुती केली तर ती दुसऱ्याची निंदा ठरते. सफाळा स्टेशनला एक आजीबाई रस्ता क्रॉस करण्याकरता उभी आहे. आता ट्रॅफिक जास्त आहे तिथे, तिला क्रॉस करता येईना. एक जोडपं समोरून आलं. आजी काय झालं? मला रस्ता काय क्रॉस करता येत नाही असं. मग त्या नवऱ्याने काय केलं, तिचा हात धरला आणि तिला काय केलं, रस्त्याच्या पलीकडे नेलं. त्याची बायको पण त्याच्याबरोबर आली. पण तिकडे गेल्यानंतर त्या आजीबाईने नवऱ्याला काय म्हटलं, बा किती रे चांगलास तू, हो गॉड ब्लेस यू, आशीर्वाद येतो तुला. आता त्याला आशीर्वाद दिला, पण हिचं काय, ही तर बाजूलाच आहे ना, बरोबर आहे की नाही? मग असं करत असताना एकाची स्तुती ही दुसऱ्याची निंदा होते. म्हणून निंदाही करू नये आणि स्तुतीही करू नये. आत्मोत्कर्ष तथा निंदा परेशान परिवर्जयेत. विठ्ठल विठ्ठल क्रूरराहांची जैशी मांदी मिळे एकचे राशी एती निंदका पाशी अशेष पापे. निंदा करणं पाप आहे. तुकोबारांना विचारलं, तुमचं काय म्हणणं आहे? तुकोबाराय सांगतात, निंदेचे श्रवण पडो नये कानी बधीर करून ठेवी देवा. माझ्या कानावर निंदेचे श्रवण जरी पडत असेल ना तर मला काय कर, बधीर करून ठेव, बहिरा कर, मला नको ते निंदा ऐकायला पण नको. स्तुतीचे सुद्धा सांगतात, स्तवोन या नरा केला आयुष्याचा मातेरा. म्हणजे स्तुतीही करायला नको, निंदाही करायला नको. स्तुती केली तरी पाप होतं, निंदा केली तरी पाप होतं. पण तुकोबार आहे, जीवाचा स्वभाव स्तुती करणं आहे, जीवाचा स्वभाव स्तुती ऐकणं आहे, जीवाचा स्वभाव निंदा करणं आहे. सांगा मला तुम्ही असा एक कुठली असतो, एक हात वर करा. मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत कुणाची निंदा केली नाही. आहे कोणी? करा हात वर. कोणी आहे का? सांग मला, आहे का कोणी? नाही मिळत. कोणी जगात कोणी मिळणार नाही. निंदा केली नाही अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. स्तुती ऐकली नाही एकही व्यक्ती सापडली नाही. हो, कारण काय होतं, हा निंदा करणारा जो असतो ना घरामध्ये, त्याला घर पुरत नाही. तो अंगणात येतो, अंगणातून तो गल्लीत जातो, गल्लीतून गावात जातो, गावातून शहरात जातो, शहरातून तालुक्यात जातो, तालुक्यातून जिल्ह्यात जातो. ते पण पुरत नाही म्हणत. आणि हल्ली तर हो हे सोशल मीडिया, मग त्याच्यामध्ये व्हॉट्सअप असेल, त्याच्यामध्ये इंस्टाग्राम असेल, त्याच्यामध्ये फेसबुक असेल. हा म्हणे काय झालं म्हणे, त्या मोदींनी असे नव्हतं करायला. अरे शेवड्या, तुझं घर तू बघ ना, ते बघतील ना, बरोबर आहे की नाही? मग तो बरोबर आहे. आम्ही काय करायचं? जीवाचा स्वभाव जर निंदा करणं आहे, जीवाचा स्वभाव जर स्तुती ऐकणं आहे, तू कोण म्हणजे असं निंदा करायची स्वभाव तुमचा निंदा करण्याचा आहे. खुशाल निंदा करायची, खुशाल स्तुती करायची, खुशाल. काय घाबरू नका. निंदा करायची निंदा करा, स्तुती करायची स्तुती करा, पण कुणाची करा. मी नाही सांगत ना, मी सांगत नाही, तू कोबराय सांगतात. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, आधमतो वेची व्यर्थवाच्या. ऐकलं का? मी सगळ्यांनी ऐकलं? मी सगळ्यांनी ऐकलं की नाही ऐकलं? हो ताई, तुम्ही ऐकलं का? ऐकलं तुम्ही काय म्हटलं मी ते? मी नाही म्हटलं, तुकोबारांनी म्हटलं. काय म्हटलं? स्तुती करायची असेल देवाची करा, निंदा करायची असेल देवाची करायची. ऐकलं तुम्ही? तुम्ही ऐकलं? काय करायचं? देवाची निंदा करायची. करायची करायची का? करायची नाही करायची? तुमचं काय म्हणणं आहे? नाही करायची. तू खूप बऱ्या सांगतात, मी नाही सांगत. करायची की नाही? बोला ना, मला काय करायचं? नाही करायची. पण हे तुकोबरायचं प्रमाण माझं प्रमाण नाहीये, माझ्या डोक्यातून काढलेलं नाहीये. तुकोबराय सांगतात, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, आधमतो वेची व्यर्थवाच्या. काय करायला देवाची निंदा करायला? काय बिंदास करा, पण तिथे पडावर का
देवाची निंदा करायची असेल स्तुती करायची बिनधास्त करा, पण अधिकार असला पाहिजे. काय तिथे अधिकाराचा प्रश्न येतो. तुम्हाला सांगू, जनाबाई एक दाशी, नामदेव रायांच्या घरची धुणभांडी करणारी, स्वयंपाक करणारी एक दाशी. तिचा अधिकार केवढा. अहो सकाळी दळण दळताना, पूर्वी आता नाही, पूर्वी दळण दळायचे माहिती की तुम्हाला का नाही माहिती. आजीबाई कुणी असेल त्यांना माहित असेल काय करायचे. आता 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 शक्य आहे अनेक वर्षात, हो अनेक वर्षात. पण पूर्वी मात्र काय करायचे, दळण दळायचे. आणि जनाबाईचा एवढा अधिकार होता मोठा की प्रत्यक्ष पांडुरंग दळू लागण्याकरता यायचा जनाबाईकडे. हो एवढा अधिकार. आणि त्यावेळेला मग त्या गोव्या मला माहिती की नाही, ती म्हणणार पाठीमागे, म्हणणार का, बोला म्हणणार का. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. मोठ्याने सगळ्यांनी म्हणायचं. ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, आवाज मोठे आला पाहिजे. ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला. बरं वाटते की नाही, बरं वाटते की नाही. आता तुम्ही सुंदर माझे जाते गो फिरते कौतुक, सुंदर माझे जाते फिरते बहुत. देवाची स्तुती बर का. जनाबाईचा अधिकार सांगतो आपल्याला, लक्षात घ्या. जनाबाईचा अधिकार मी सांगतो आपल्याला. प्रत्यक्ष पांडुरंग, प्रत्यक्ष परमात्मा जनाबाईला दळू लागायचा एवढा मोठा अधिकार जनाबाईचा. अजून सांगू जनाबाईचा अधिकार. वाळवंटामध्ये सगळ्या संतांची मांदी एकत्र आली असताना नामदेवरायाचे कीर्तन चालू आहे. आलं लक्षात. हो नामदेवरायाचे कीर्तन चालू आहे आणि या कीर्तनामध्ये भगवंत नाचतायत, बेधुंद होऊन नाचतायत. इतके की नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, इतके बेधुंद. लक्षात घ्या. आणि त्या कीर्तनामध्ये जनाबाईंनी माऊलीला सांगावं, आज
बघा केवढा अधिकार आहे. हो. जनाबाई एक दाशी, एक स्त्री, धुनवाटी करणारी, ती नामदेव रायच्या कीर्तनामध्ये तिथे भगवान प्रत्यक्ष नाचतात. कीर्तनामध्ये त्या कीर्तनामध्ये जनाबाई हो आणि म्हणजे ज्ञानदेवांना सांगतायत माऊली अभंग बोला हो. नामदेव कीर्तन करी, 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 पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी. ही म्हणे नामदेवा बोला मंगल, हे धनी म्हणे नामदेवा बोला मंगल, ही म्हणे नामदेवा बोला मंगल, हे धनी म्हणे नामदेवा बोला मंगल. कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी. पुढे देवनाचे पांडुरंग त्या कीर्तनात नरमाडी ज्ञानदेवांना सांगावं. ज्ञानदेव वैष्णव मोठा. सगळ्या संतांनी माऊलीला शिरोधार्थ मानलं, मोठं मानलं. त्यांना देखील नाही जनाबाई सांगते माऊली अभंग बोला केवढा अधिकार. हो. याच्या पुढचा अधिकार सांगू का? अरे अरे विठ्या मूळ माईच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली मी नाही म्हणत. कोण म्हणते? जनाबाई म्हणते. काय म्हणते? हो उभी राहुडी अंगणी शिव्या देती. बरोबर आहे. काय हरकत आहे? देवाची निंदा करायला काय हरकत आहे? बरोबर आहे की नाही? पण तेवढा अधिकार असला. त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय. त्याची खरी सेवा, त्याची खरी सेवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय. त्याची खरी सेवा, त्याची खरी सेवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय. मग स्तुती करावी पण तेवढा अधिकार असावी. अन्यथा स्तुतीही करू नये आणि निंदाही करू नये. पण तुकोबाराय या ठिकाणी संतांची स्तुती करतायत. आले का लक्षात? काय करतायत? स्तुती करतायत. पण पुन्हा आहे बरं का. हा पण शब्द ना फार खतरनाक आहे, अतिशय खतरनाक आहे. हो. संतांची स्तुती करतायत खरं, पण संतांना स्तुती आवडते का? हा एक प्रश्न आहे ना. हो फार कठीण आहे. स्वकीर्ती कानीनं ऐकावी, पूज्यता डोळानं देखावी. मग सत्काराची एक उठी माऊली म्हणतात. मग असं असूनही तुकोबाराय संतांचं वर्णन करतात, त्यांची स्तुती करतात. का स्तुती करतात, का वर्णन करतात? तुकोबाराय म्हटलं असं का? तुम्ही ज्ञानोबारायला विचारा. म्हटले हो ठीक हरकत नाही. पण ज्ञानोबाराय सांगतात त्याचं उत्तर. नाना कृषीवळ वाफुले, पांघुरवी जेवी पेरिले, तैसे झाकी निकुजले दान पुण्य. काय सांगतात माऊली? नाना कृषीवळू वापरे. कृषीवळू मध्ये शेतकरी काय करतो? धान्य पेरतो. कुठे? शेतामध्ये. तुमच्याकडे पद्धतीने पेरायची आहे ना? कशी पेरतात ते? पाभारीने पेरतात. पाभारच आहे. म्हणजे पेरल्यानंतर काय करतात? त्या उडे ठेवतात का? पहा किती माऊलीचं निरीक्षण किती बारीक आहे. नाना कृषीवळू आपले पांघुरवी म्हणजे काय करतो तो?
झाकतात. आले का लक्षात? हो, तैशे झाकी निपजले दान पुढे. हे संत जे आहेत ना काय करतात? आपलं मोठेपण, आपलं मोठेपण काय करतात? ते झाकून ठेवतात, आपले विचार झाकून ठेवतात. हो, मग अजून एक सांगू तुम्हाला. आडवी आतडे आडवी आढ्यता जेवी हरवी नाना कुलवधू लपवी अवयवाते. कधी सांगितलं मौलीनी? कधी सांगितलं? 750 वर्षापूर्वी. आता नाही, केव्हा सांगितलं? 750 वर्षापूर्वी मौलीनी शब्द वापरला, वधू शब्द नाही वापरला. लक्षात घ्या, फार बारीक शब्द आहे, म्हणजे अतिशय बारीक चिंतन आहे. नाना कुलवधू असा शब्द वापरला. कसा? कुलवधू. जिचं लग्न होते ती वधू, लग्न होते ती वधू, पण संस्कृतीनुसार लग्न करते ती कुलवधू. अतिशय बारीक चिंतन आहे. आले लक्षात? ही वधू काय करते? वधू नव्हे, कुलवधू काय करते? काय करते? नाना कुलवधू लपवी अवयवाते. काय करते? ते आपले सगळे अवयव झाकून घेते, घ्यायची. आता दाखवी अवयवात. फार खाली जात नाही बोलायला, समजून घ्या तुम्ही. आले लक्षात? 750 वर्षापूर्वी मौली सांगतायत ही कुलवधू जी असते ना, लग्न प्रसंगी हो आपले सगळे अवयव झाकून घेते, नख देखील दिसू देत नाही. आणि म्हणून पूर्वी सुनमुख पाहण्याची पद्धत होती की नाही? आता आहे का? आता कशाची? हो, आता काही करण आहे. हो, आता हे मी बोलत नाही. आलं का लक्षात? आणि फार कशाला? मंगलाश्रय पाहणा, अंतरपाटा ते धरा. कसा धरा? अंतरपाठ धरायचा. धरतात की नाही? अंतरपाटा ते धरा. पण कसा? दृष्टादृष्ट वधूवरा न करणे दोघे कराई उभी. कसं करायचं? अंतरपाठ धरायचा, त्याच्या समोरासमोर नवरा उभी करायची. पण तो अंतरपाठ कसा धरायचा? दृष्टादृष्ट वधूवरा न करिता दोघांनी काय करायचं? एकमेकांचं तोंड देखील पाहायचं नाही. हो, हे कोण सांगतंय? पूर्वी, आता नाही. आलं का लक्षात? आता काहीच खरं नाही महाराज. हो, पूर्वी माणसांचा पेहराव असायचा. महाराज काय सांगू? डोक्यावर तो फेटा असायचा, मोठा फेटा. अंगामध्ये बाराबंदी असायची, इथपर्यंत माह्या असायच्या. अरे धोतर खडावा असायच्या. आलं लक्षात? इथपर्यंत माह्या. आता पुरुषच गोपुराच्या वर गेले, या नटाच्याही वर लावला. काय पर्याय नाही. हो हो, आलं का लक्षात? हो, पूर्वी पुरुष मंडळी हो हो बाराबंदी असायचा, तो फेटा असायचा, धोतर असायचं. म्हणून माता मौली 9 वारी घालायच्या. बरं का? काय करायच्या? 9 वारी. आता काहीतरी शब्द काढलाय कारण पातळ, ते खरंच पातळ असतं. कोणी शब्द काढला मला माहित नाही, पण ते खऱ्या अर्थाने पातळ. आलं लक्षात? तर ते 9 वारी साडी महाराज अशी नेसली जायची ना. मला 4 तास झोंबी खेळायला कुस्ती खेळायला तरी फिटणार नाही अशी महाराज. आणि म्हणून पूर्वीच्या काळी बलात्कार होत होते. लक्षात घ्या. किती वार? मला वाटतं मी दृष्टांत पूर्वी सांगितलं होतं का? मला आठवत तुम्हाला तिकडे सांगितलं होतं. मी सांगतो परत तुम्हाला. ते तिथं फिट बसतो, अगदी परफेक्ट बसतो. आता म्हणजे मी वारकरी प्रबोधन महासमिती महाराष्ट्र राज्याची जी आहे त्याचा मी फाउंडर मेंबर आहे, कोषाध्यक्ष आहे. आणि प्रत्येक वर्षी जानेवारीमध्ये पहिल्या रविवारी माऊलीचा सोहळा जसा निघतो की नाही, आळंदीपासून पंढरपूर पर्यंत
तसाच त्याच प्रकारचा हा सोहळा मुंबईमध्ये एक दिवसाचा आम्ही काढत असतो, एक दिवसाचा प्रकार. मग त्याच्यामध्ये सगळं अगदी घोड्याचं रिंगण असतं, पावले करतात म्हणजे सगळे रसाच्या पुढे दिंड्या, रसाच्या पाठीमध्ये दिंड्या, सगळं अगदी तसंच्या तसं, अगदी तसंच म्हणजे त्या सोहळ्याची प्रतिकृती. आणि हा सोहळा पाहिल्यानंतर काही फॉरेन कुटुंबीय त्यांनी आमच्याशी संपर्क केला, म्हणजे आम्हाला जरा या सोहळ्याविषयी जाणून घ्यायचं. हरकत नाही म्हणे. मग आम्ही ठरवलं जायचं. मीटिंग ठरली आमची, ताजमहलला मीटिंग ठरली. मीटिंग झाल्यानंतर आम्ही जायला निघालो. तर आमच्या गृहमंत्री आमच्या सौ त्या म्हणाल्या, असं करा तुम्ही जातायचं ना, तर मग मी पण येते. अरे म्हटलं ती मीटिंग आहे, ती वारकरी संप्रदायाची मीटिंग आहे. म्हणजे काय मला काय मिळायला काय झालं म्हणे, मी पण मग तुमच्यासाठी तुम्ही जसं धोत्र ते तसं मी नवारी नसते ना म्हणे. पण म्हणून हरकत नाही सर. मग आम्ही निघालो, विटीला आलो. तिथून टॅक्सी थोडासा उशीर झाला, ट्रॅफिक होता, थोडासा उशीर झाला आणि घाईघाई उतरून आम्ही गेट ऑफ इंडियाच्या समोर उतरलो आणि पुढे चालत जाऊन निघालो. तर तेवढाच एक समोरून जापनीज जोडपं आलं. जापनीज. आता जपानचा जोडपं तुम्हाला माहिती असेल कसं असतं ते, माहित असेल तुम्हाला. पण बनियनच, पुरुषही बनियन घालतो, स्त्री बनियन घालतो. हो, तेही बरोबर घालतात आणि ती बरोबर घालते. असं एक कुटुंब समोर आलं. समोर आलं म्हणजे एक्सक्यूज मी, येस म्हणजे व्हॉट इज दिस. मी गडबडलो ना. हो, व्हॉट इज दिस म्हटलं. म्हटलं शी इज माय वाईफ. ओ नो 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 नो. व्हॉट इज शी वेअरिंग. व्हॉट इंडियन वुमेन्स आर वेअरिंग. व्हॉट इज दी ड्रेस, दिस ट्रेडिशनल ड्रेस. मी सांगितलं त्यांना, दिस इज अ ट्रेडिशनल डेट आणि इट इज कॉल्ड. आता काय सांगावं, काही सांगावं. मला इट इज लुगडं, काही शब्दच नाही ना. हो, इट इज लुगडं. व्हॉट इज लुगडं. मी सांगितलं इट्स अ लॉंग लॉंग क्लॉथ. कसं असं लांब लांब कापड. ती म्हणते हवी लॉंग. किती लॉंग, किती लांब. मी सांगितलं 9 यार्ड, 9 वार. मी का सांगितलं आपल्याला, हल्ली सगळं कमी झालं, कमी. हो हो, लांबीवर वार झाले, लांबीवर वार. अरे लक्षात. पण पूर्वी माऊली सांगतात जी कुलवधू असेल ना, ती मात्र काय करते, सगळं अंग झाकून घेते, नखही दिसू देत नाही. आणि म्हणून तर अंतरपटा देणा दुष्टादुष्ट वधूवरा न करणे, दोघे कराही उभी, अशा प्रकारे करायचं असतं. हो, पण आता काय झालंय, मी एक प्रसंग सांगतो घडलेला. एका ठिकाणी अंतरपाठ ठरलेला, मंगलाष्टक सुरू झालेली. ती नवरीनं तो अंतरपाठ असा केला आणि नवऱ्याला विचारते, तुझा तो मित्र नाही आहे काय चाललंय, काय चाललंय. कठीण आहे फार. हो, लग्न लागलं, मंगलाष्टक झाली. हार घालायचा प्रश्न आला. हार घालायचा एक नवीन पद्धत निघाली. हो, बरेच मंडळी काय करतात, आता ती नवरी हार घालायचे नवऱ्याला, तर तेवढ्यात त्या नवऱ्याकडची 2-3 मंडळी पुढे झाली आणि त्यांनी नवऱ्याला वर उचललं. काय केलं, काय केलं आहे तुम्हाला माहिती, पद्धत माहिती आहे ना. नवऱ्याला त्यांनी उचलला. आता नवऱ्याला उचलल्यानंतर नवरीकडचे 2-3 मित्र पुढे झाले, त्यांनी नवरीला उचलली. आता मग पुन्हा नवरी हार घालायला गेली. पुन्हा माहिती काय होतं, नवऱ्याकडच्या मंडळीने नवऱ्याला अजून वर उचलला. आता नवरीकडच्या मंडळीने नवरीला जशी उचलली ना अजून, आता नवीन पोरगी ती श्रीजा घाबरली. हातामध्ये हार सुटला ब्राह्मणाच्या गळ्यात आणि ती गडबडली ना, ती नवऱ्याच्या गळ्यात पडले. दोघही मोडले. वरात हॉस्पिटलमध्ये काय चाललंय, पटतं का तुम्हाला. हो, आपली संस्कृती काही तुम्हाला सांगू. आपली संस्कृती प्रभू रामचंद्राच्या लग्नाच्या वेळेला मंगलाष्टक झाली
हार घालायचा प्रश्न आला. सीतामाता हार घेऊन पुढे झालेली आहे. प्रभू रामचंद्राच्या गळ्यात हार घालायचा आहे. आता तुम्हाला माहिती आहे प्रभू रामचंद्र उंच आहेत, सीतामाता लहान आहे. आता हार कसा घालायचा? प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं, पण वागता येत नाही. राजा वाकला तर राजा वाकला, बायको पुढे वाकला, सासू पण म्हणेल बायको पुढे वाकला. सासू माहितीये ना, पृथ्वीपासून सीता जन्मला आली, बरोबर ना? मग सासू पण म्हणेल वाकला, हो प्रजा देखील म्हणेल बायको पुढे वाचला. आता काय करावं? पेच निर्माण झाला. हे लक्ष्मणाच्या लक्षात. लक्ष्मण पुढे झाले आणि काय केलं? त्यांनी सीतामातेला उचललं. काय केलं? काय झोपले नाही ना तुम्ही? नाही ना? हा, मग काय? अहो, ज्या लक्ष्मणाने 14 वर्ष वनवासामध्ये असताना सीतामातेच्या तोंडाकडेही पाहिलं नाही, ऋषमुख पर्वतावर हो हनुमंतादी हे वानर त्यांना जेव्हा ते दागिने मिळाले, त्या दागिन्यातला केवळ एकच दागिना लक्ष्मणाने ओळखला. तो कोणता? पैजण ओळखले, बरोबर की नाही? हो, इतर दागिने ओळखले नाही. असा लक्ष्मण पुढे होऊन सीतामातेला उचलेल का? नाही उचलेल. हो, मग काय केलं? पुढे झाला लक्ष्मण आणि साष्टांग दंडवत घातला प्रभू रामचंद्राला. पाय घट्ट पकडले आणि का उचलण्याकरता प्रभू रामचंद्र खाली वाकले आणि सांगितलं, माता पाहता काय? हार टाका. आणि हार टाकला महाराज. काय सांगतो आपल्याला? नाना कुलवधी लपवी अवयवाते. लग्न प्रसंगी कुलवधू जर असेल तर ती काय करते? आपले सगळे अंग झाकून घेते. तद्वत हे संत मंडळी जे असतात ना, ते आपले मोठेपण, आपले विचार, अरे लक्षात, आपलं ज्ञान काय करतात? झाकून ठेवतात. हो, लक्षात घ्या. वेडिया माझी दडे महिमे भेणे. अरे लक्षात, हा महिमा आपलं कौतुक कोणी करू नये. हो, मग असं असून सुद्धा तुकाराय संतांचं वर्णन करतात, त्यांना मायबाप म्हणतात. का? विठ्ठल एक सांगू आपल्याला, असं जरी असलं, संतांना त्यांची स्तुती करणं आवडत जरी नसलं, त्यांचं वर्णन करणं आवडत जरी नसलं, तरी देखील त्या समाजाला संतांच्या विचाराची, संतांच्या आचाराची गरज आहे. हा समाज जो आहे ना, तिथे मनुष्य आहे, त्याचं मन विषाणे भरलेलं आहे आणि त्याचं मन विषाणे भरलेलं असल्यामुळे त्याचे विचार, त्याचे आचार त्या स्वतःला त्याचं दुःख देतातच, पण समाजाला देखील दुःख देतात. अरे वर्ष, मग ह्यांना या समाजाला जर कल्याणाकडे, सुखाच्या आभासाकडे नाही तर खऱ्या सुखाकडे घेऊन जाणं गरजेचं असल्या कारणानं या समाजाला संतांच्या विचाराची अत्यंत गरज आहे. मज निरंतर जागविती. हो, समाजाला जागवण्याकरता
संतांच्या विचाराची गरज आहे, आलं का लक्षात? आणि म्हणून कोबाऱ्या संतांची स्तुती करतात, संतांचं वर्णन करतात. पण पुन्हा आला बरं का, हो, संतांची स्तुती करत असताना तुकोबाराय संतांना मायही म्हणतात आणि संतांना बापही म्हणतात. आलं का लक्षात? माय म्हटलं की कोमल हृदय आणि बाप म्हटलं की कठोर हृदय. आलं का लक्षात? प्रमाण वेगळं गेली किंवा बघायला जावं लागतं. आलं का लक्षात? प्रमाण सोडणं गरजेचं असतं. ठीक आहे, ऐशी कळवळ्याची बाब करी लाभाविन माय जी असते. आता तुम्ही सांगा मला, विज्ञान एवढं पुढे गेलंय ना, किती पुढे गेले? तो पूर्वी आपण तो डार्विनचा सिद्धांत तुम्हाला कल्पना असेल, तो सेपियन होमोसेपियन तुम्हाला मुलींना असेल, तो कदाचित तुम्हाला नाही गेलं का, तुम्हाला माहित नाही का, इतिहास नाही माहिती नसू देता हरकत नाही. पण पूर्वी म्हणजे त्या काळी जंगलामध्ये राहणारा मनुष्य, आदिवासी मानव, आदिमानव वल्कल धारण करून राहायचा, कंदमुळं खायचा. आलं का लक्षात? हो, त्याच्यात परिवर्तन झालं, शोध लागला. तो कंदमुळे खाणारा माणूस, वल्कल धारण करणारा माणूस आजकाल वडापाव खायला लागला. परिवर्तन झालं, परिवर्तन. वल्कल धारण करणारा आता काय पुढे सांगतच नाही मी. अरे लक्षात, प्रगती परिवर्तन झालं. डोंगरावरून उंचावरून घरंगळत येणारा दगड त्याने पाहिला, चाकाचा शोध लागला. चाकाचा शोध लागल्यानंतर त्याच्यातून गाडीचा शोध लागला, बैलगाडीचा शोध लागला. त्याच्यात परिवर्तन झालं, त्याच्यात परिवर्तन झालं. पुढे मग टू व्हीलर आल्या. अरे कशात? मग पूर्वी ती SD असायची, राजदूत असायची. आता बुलेट आहे, ॲव्हेंजर आहे, अपाची आहे, असते ती बापाची, पण नाव अपाची. प्रगती झाली, परिवर्तन झालं. त्याच्या पुढे 4 व्हीलर आल्या आणि करोड रुपयाच्या 4 व्हीलर आहे. परिवर्तन झालं, ठीक आहे. अगदी आपण मेडिकल सायन्स पाहिलं, आपलं आपण हृदय सुद्धा काय करतो, आपण रिप्लेस करू शकतो. दुसरं हृदयरोपण करू शकतो, किडनीचं रोपण करू शकतो, मेंदूचं रोपण करू शकतो. प्रगती झाली, बरोबर. हे सगळं करता येईल. हो बघा, मी काय म्हणतो, फार बारीक लक्ष द्या. हे सगळं जरी झालं असलं ना, पण माणसाचं मन, काळा माणूस गोरा करता येईल. हो, शक्य आहे, विज्ञानाला ते शक्य आहे. पण मन जे काळं झालेलं आहे, ते काळं मन गोरं करण्याकरता केवळ आणि केवळ संतांचे विचार, संतांचा उपदेशच कारणीभूत आहे, इतर काही नाही. परिवर्तन झालं, मी काय सांगतो, परिवर्तन झालं. अशी कळवळ्याची जाती पुढे आपण लक्षात घ्या. विज्ञान सांगत तुम्ही आपल्याला, आईच्या पोटामध्ये बाळ असताना बाळाला जे रक्त पुरवलं जातं की नाही, नाळे वाटे, लक्षात घ्या. मग ते तो रक्तगट, आईचा जो रक्तगट असतो, तो बाळाच्या रक्तगटाच्या भिन्न असू शकतो, नक्की मोहना तो भिन्न असतो की नाही. म्हणजे बाळाचा रक्तगट आणि आईचा रक्तगट वेगळा असतो की नाही, भिन्न असतो की नाही. तरी देखील बाळाला रक्त पुरवलं जातं, ते भिन्न गटाचं रक्त पुरवलं जातं. व्यवहारामध्ये
ज्या माणसाला ॲनिमिया झालेला आहे, ज्याचे हिमोग्लोबिन कमी झाले, त्याला रक्त द्यावं लागतं. हे रक्त देताना त्या माणसाचा रक्तगट ज्या रक्तगटाचा आहे तेच रक्त त्याला दिलं जातं. अन्यथा मिसमॅच म्हणून तो मेला जातो. लक्षात घ्या, मिसमॅच ब्लड ट्रान्सफ्युजन असं झालं की मनुष्य जातो. पण मातेच्या उदरामध्ये बाळाच्या नाळे वाटे जे रक्त पुरवठा केला जातो, त्याच्या बाळाच्या नाभी कमलामध्ये असं एक ट्रान्सलेट करणारं ट्रान्सफ्युजन करणारं रक्ताचा गट बदलणारं असं एक यंत्र त्या ठिकाणी आहे. त्याचा शोध अजून विज्ञानाला लागलेला नाही. कोणत्याही गटाचं रक्त अजून विज्ञान पुरवू शकत नाही. पण मात्र आईशी कळवळ्याची जाती काही दावे काय जाते त्याच्यातून काही नाही, तरी देखील काय करते, त्या बाळाला रक्त दिलं जातं, हे का नाही. मग असं असूनही आईचं मात्र वर्णन केलं जाते, बरोबर आहे. पण बापाचं काय? पण तुकोबारा या ठिकाणी आईचंही वर्णन करतात, बापाचंही वर्णन करतात. संतांना आई म्हणतात, संतांना बापही म्हणतात. का म्हणतात? बाप म्हटला कठोर हृदय, आई म्हटली कोमल हृदय. आणि किती कोमल महाराज काय सांगू, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, ज्यांना मुलं ऐकताना कल्पना आहे. लहान असताना मुलाला खाऊ घालताना आई काय करते, तो दुधाचा काला, तो दूध भात कालवते, बरोबर की नाही, आणि बाळाला खाऊ घालते. आता ते बाळ कसं असतं, बाळ त्याला खाऊ घालायला लागली आई की ते इकडं करतो तोंड, इकडं तोंड करतं की नाही करतं, बरोबर की नाही. पण तसं असूनही एक घास काऊचा, एक घास चिवचा, हा रे कुठू कावळ्या ये, बरोबर आहे. आई करते की नाही असं, तरी सुद्धा त्या बाळाला ती खाऊ घालते, कारण कोमल हृदय. पण हीच गोष्ट एखाद्या दिवशी बापाकडे आली, बापाजवळ एक काम आलं, तो त्या बाळाला खाऊ घालायला लागला आणि त्याने जर असं केलं तर बाप म्हणतो खातो का नाही का, दाबून नळलं. कठोर हृदय. बाप म्हटलं की कठोर हृदय. किती कठोर, एक दृष्टांत सांगतो आपल्याला. बादशाह बिरबल दोघांच्या त्यांची कहाणी आहे. दरबार भरलेला आहे, बिरबल नाही दरबारामध्ये. बादशाह ने विचारलं कहाँ है बिरबल, बोले अभी तक आया नहीं, क्यों नहीं आया, जाओ बोले. दोन सेवकांना बिरबलच्या घरी पाठवलं. ते सेवक बिरबलाच्या घरी आले आणि पाहिलं सकाळची वेळ आहे, पूजेची वेळ आहे. आपण पूजा करतो की नाही, सकाळी सकाळी करतो की नाही, करतो ना. काय करतो आपण, काय करतो, सकाळी सकाळी पूजा करतो. पूजा केल्यानंतर काय करतो, तुळशीला पाणी घालतो आणि प्रदक्षिणा करतो, बरोबर की नाही. हो, असं म्हणजे स्त्रियांनीच प्रदक्षिणा करायला पाहिजे तुळशीला असं नाही, पुरुषही करू शकतात. घ्या नाही करू शकतात. मग असं सकाळच्या वेळेला पूजा चाललेली आहे, त्याने सोळं घातलेलं आहे आणि तो त्या तुळशीच्या भोवती काय करते, हात जोडून असं त्याला तर तुळशीला प्रदक्षिणा घालतो. अरे बिरबल चलो तुम्ही बुलाया, बादशाह ने बोलाय. बिरबल एक नाही दोन नाही, पूजा करताना बोलायचं नसतं बरं का. हो, नाहीतर पुढे सांगत नाही बोलायचं नसतं. त्याच्या किती ते चक्रावर मारायचं चाललेलं आहे. अरे बिरबल एक नाही दोन नाही, त्यांना वाटलं बरं झालं, कळ लावायला बरी आहे. कोणा दरबार चालले, दरबार क्या हुआ, बोले हम गए थे, आया नहीं आया, क्यों नहीं आया, क्या कर रहा है वो, बोले क्या हुआ मालूम नहीं है, बोले एक सोलह डाला है बोले, और वो आगे घर के आगे एक पौधा है और पौधों को वो चक्कर लगा रहे, बोले क्या कर रहे, ऐसा चक्कर लगा रहे, ऐसा. तो बादशाहला तुला कुतूहल वाटलं, काय झालं, चलो देखेंगे. बादशाह पुढे सगळा लवाजमाच्या पाठीमागे तिथपर्यंत आले आणि तोपर्यंत बिरबलाची पूजा झाली होती. हो, तो आपला चक्कर मारत होता. बिरबल एक नाही दोन नाही, अरे बिरबल मैं बादशाह हूं, मैं तुम्हें बुला रहा हूं, एक नाही दोन नाही. त्याला राग आला बादशाहला. बादशाह पुढे झाला, त्याने ते तुळशीचं रोप असं धरलं, उपटलं, फेकून दिलं. काय केलं आणि मग भानावर आला बिरबल. बोले बादशाह क्या हुआ, अरे क्या हुआ, मैं तुम्हें बुला रहा हूं, तू ध्यान नहीं दे रहा है, क्या ये वाईट पटलं बिरबलाला. हो, काय करावं, ठीक आहे
झालं पुढे गेले. बिरबलाने मनाशी खुणगाठ बांधली, बादशाला धडा शिकवणार. आणि एक दिवस प्रसंग आला, बादशाने विषय काढला, हमारे बारे में प्रजा क्या सोच रही है, हमें देखना चाहिए. त्यावेळेला पद्धत होती, राजा वेश बदलून काय करायचा आपला, हाँ हमें देखना चाहिए हमारे विषय में प्रजा क्या बोल रही है, वो तो हमें सुनना चाहिए. बोले हाँ हाँ, फिर क्या करना चाहिए कि वेश को बदलना चाहिए. हो, मग वेश घातला. कशाचा वेश घातला, एक साधारण मजुराचा वेश. आधी ती काय म्हणतात त्याला आपण, कोपरी घातली, वर मुंडासं हातामध्ये काठी घेतली. ते दोघे आले, निघाले 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 वेशीच्या बाहेर आले. वेशीच्या बाहेर आले, त्या वेशीच्या बाहेरच्या बाजूला एक झुडूप होतं. काय होतं, एक झुडूप होतं तिथं. बिरबलाच्या लक्षात आलं. मग काय केलं, बिरबल पळत पळत गेला आणि त्यांनी साष्टांग दंडवत घातला त्या झुडपाला. काय केलं, बादशाने पाहिलं, बिरबल क्या कर रहा है, तो दर्शन ले रहा. असं रूप बोले. बादशाला ते पुढेचा राग होताच बिरबलचा. बादशाह पुढे झाला, असं त्या हाताने ते रोपटं धरलं, उपटायला लागला. उपटेना ना, काय उपटेना. मग त्यांनी काय केलं, बादशाने तर अशी पोळी घातली त्या कशाला, त्या झुडपाला. असं हलवलं आणि उपटायला लागला. आणि उपटता उपटता त्याच्या असं लक्षात आलं, त्याच्या अंगाला खास सुटली. काय झालं, अरे बिरबल ये क्या हो गया, मेरा बदन सब जल रहा है, ये क्या हो गया, अरे ये क्या हो गया, मुझे सहन नहीं हो रहा है, ये क्या हो गया. अरे आज बादशाह क्या हो गया क्या, अरे क्या हुआ, ये मुझ बहुत जल रहा है, बोले मेरा बदन पूरा जल रहा है, ऐसा कैसा हो गया. अरे मैं तेरे घर में जब आया था वो पौधा मैंने उखाड़ के फेंक दिया, लेकिन इसको मैं प्रयत्न कर रहा हूं, नहीं लेकिन मुझे ऐसा हो रहा है. बोले महाराज वो जो था ना घर में, वो पौधा जो था ना, वो हमारी माँ थी और ये माँ बाप है. बोले आई म्हटलं की कठोर हृदय, बाप म्हटलं की हा, आई म्हटलं की कोमल हृदय, बाप म्हटलं की कठोर. पण तरी देखील आईच्या संबंधाने बोलायचं, त्याची जाऊ आपल्याला सांगता येईल आपल्याला. हो, छत्रपती शिवाजीरावांनी घडवलं, बरोबर आहे. अजूनही काही तुम्हाला सांगू, अहिल्यादेवी स्वतःचा मुलगा येणाऱ्या पाहुण्यांच्या बुटामध्ये विंचू सोडत असताना पुढे भविष्यामध्ये तो राजा झाला तर काय करेल म्हणून त्याला हत्तीच्या पायाखाली दिला, अशी एक माता. आले लक्षात. अजून एक माता सांगू आपल्याला, आपल्या अकोल्याकडचं एक उदाहरण आहे. सायंकाळच्या वेळेला दोघे पती पत्नी आणि त्याची 4 वर्षाची एक मुलगी अंगणामध्ये खेळते, उमंद आणते तारे. अशा वेळेला समोरून एक वाघ आला. घडलेली घटना आहे, लक्षात घ्या, अकोल्याकडची. समोरून वाघ आला, त्या वाघाला पाहिल्यानंतर बापाने दगड उचलला, मारायला लागला. तेवढ्या डरकाळी भोळी वाघाडी, बापाने दगड टाकून दिला पाठ. थोडं वाघ जवळ आला, त्यांनी त्या मुलीच्या नाड्याला धरलं आणि तो त्याला ओढीत घेऊन जाऊ लागला. तेवढ्यात आई पुढे झाली. तिने त्या मुलीचे पाय घट्ट धरले आणि अशाही स्थितीमध्ये त्या वाघाने त्या आईला, त्या मुलीला ओढत ओढत जवळ 100 फूट नेलं. 100 फूट नेल्यानंतर वाघ तिथे थांबला, मुलीला सोडलं. पण त्या वेळेस नरड्याला दात लागल्यामुळे मुलगी त्या ठिकाणी गतप्राण झाली. त्याही स्थितीमध्ये वाघाने तिला सोडली, जाऊन पुढे 100 फुटावर बसलाय आणि आई मात्र त्या मुलीच्या दोन्ही पायांना धरून घट्ट आवळून तिथेच रडत बसते. वाघाला घाबरली नाही महाराज, अशी एक आई. अजून एक सांगू, गाय, गोमाता स्त्रीलिंगी शब्द आहे, तिला आपण आई म्हणतो, माऊली म्हणतो. भारत माता आई म्हणतो, माऊली म्हणतो, स्त्रीलिंगी शब्द आहे. आपली आई जी आपल्या मुलाला आपल्या पोटामध्ये वाढवते, जन्म देते, आई माऊली आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे. एक स्त्री आहे,
स्त्रीला माऊली म्हणलेलं ऐकलंय, पण पुरुषाला माऊली म्हणलेलं ऐकलंय का तुम्ही? सांगा ना, ऐकलंय का तुम्ही? नाही ऐकलं ना? आहे ना, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ऐकले, नुसती माऊली योग्यांची, सगळ्यांची माऊली. हो, लक्षात घ्या. अशी एक आहे. अजूनही काही सांगेल आपल्याला मी, की मूल जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी तिने त्या मुलाला उपदेश करावा, अशी एक आई मदारसा. आणि उपदेश काय? हा देह नाशिवंत सगळ्यांना अशी एक आई. बाप तसा फार सांगता येणार नाही आपल्याला, एक वृषभदेव सांगता येईल आपल्याला, थोडा वेळ आपल्याला. पण तरी देखील तो खूप बरा आहे. संतांना माय म्हणतात, संतांना बापही म्हणतात. का माय बाप? तसं पण शास्त्रामध्ये लक्षात घ्या 9 आई बाप सांगितले. लक्षात घ्या 9. राजपत्नी, गुरुपत्नी, राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी, तथैवच पत्नीमाता, स्वमाता, पंचेता, मातराः स्वता. 5 माता. राजाची पत्नी, गुरुची पत्नी, मित्राची पत्नी, पत्नीची आई आणि स्वतःची आई. 5 माता. बरोबर आहे? जनेताचा विनेताचा यस्तु विद्यां प्रयच्छति, जन्मदाता भयत्राता पंचेते पितराः सुता. बरोबर आहे? हे 5 पिता सांगितले. पुढे सांगू. ऐसा मंत्र देखला कणवा वेदू आपे. ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैत तत्वे जो भेटावा, ऐसा मंत्र देखिला कणवा वेदू बापे, वेदाला बाप. ऐतापासून काढती ही तर देऊनी वाढविती, नाही गा सुती परवती माऊली जगा. समजलं? 6वे आई बाप. 7वे आई बाप. आता हा वेद जो आहे तो कठीण आहे. मग ते समजून सांगणारे गुरु, गुरुक्षेत्र, गुरुदेवता, गुरुमाता, गुरु पिता. आणि सगळ्यात मोठा गुरु, महागुरु 8वा. त्याला आठवल्याशिवाय काला पूर्ण होत नाही, सप्ताह पूर्ण होत नाही. तो कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. आपल्याकडे आता वेळ नाही आहे प्रमाण घ्यायला. हो, तो 8वा. आणि 9वे मात्र संत मायबाप. कोण आहेत? संत मायबाप. मग प्रेम रूपा, जिथं प्रेम आहे तिथे भक्ती आहे. आणि कठोर हृदयामध्ये वैराग्य उत्पन्न होतं महाराज, आणि वैराग्याच्या पोटामध्ये ज्ञान असतं. पुढे भक्तीने धरले जाते अति, पाठी ज्ञान वैराग्य येते, दोन्ही एकत्र आले. आले लक्षात. आणि मग प्रेम लक्षणात्मक वृत्तीने भक्तीची जागृती करून देतात तेव्हा संत माय असतात. आणि ज्ञान लक्षणात्मक वृत्तीने जगाचं मिथ्यात्व पटतात तेव्हा संत बाप असतात. विठ्ठल विठ्ठल अर्थात या ठिकाणी तुम्ही म्हणतात. मला अभंगाचा एक शब्द सोडवसा. हो, आता हे व्याकरण याच्यामध्ये फार पुढे जात नाही, पण तुम्ही संत मायबाप. आलं लक्षात? माय आहे, बाप आहे, पण नुसते मायबाप नाही तर ते कृपावंत आहेत. काय आहेत? हो, कृपावंत. नुसते मायबाप असणं. मायबाप जरी सर्पिण का बोका, माहिती आहे तुम्हाला? सर्पिण जी असते ना, सर 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 पिलांना जन्म दिला जातं, पण येताना मात्र हो हो सगळ्यांना खात येते. त्यातून एखादा वाचला तर वाचला. आलं लक्षात? किंवा बोका, तो पण आपल्या पिल्याला खातो. हे मायबाप. असे मायबाप नाही, ध्यानात घ्या. मग कसे मायबाप? लक्षात घ्या. कृपावंत. कसे आहेत ते? कृपावंत आहे. आणि संत कुणाला म्हणायचं? मग संत कुणाला म्हणायचं? अस्थि ब्रह्मेतेचे द्वैत, सतनेम ततो विदुयो. हो, सन्मार्ग वर्तिना हा संता, तदरूपेण विद्या विनय वृद्धये सैव वर्तती ती संता. असं जरी म्हटलं असलं तर कृपावंत म्हणजे कृपार्णव अंतःकरण वृत्तीमध्ये पडलेले चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे संत. विठ्ठला चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. आलं का लक्षात? पण तुम्ही झालं, मायबाप झालं, कृपावंत झालं, पण
पतित म्हणण्याचं काय कारण आहे? बरं, पतित आहे का? पापी आहेत का? नाही ना. पण तरी स्वतःला ते पतित म्हणवतात. मग पतित ते स्वतःला का म्हणवतात? याचं कारण असं आहे, जसं माऊली म्हणतात, जेथे वाचा विरमे, वाचेला जिथे विराम होतो, वाचा जिथे खुंटते, तिथून पुढे संतांचं जीवन चालू होतं. बरं का, लक्षात घ्या. पण या ठिकाणी माऊलीची वाचा जिथे खुंटते, तिथे तुकोबराय पुढे त्याच्या पुढे वर्णन करायला जातात. हो, 15.5 रजतवणी माऊली म्हणतात. बरं का, लक्षात घ्या. हो, 15.5 म्हणजे काय? अस्सल सोनं. 52 कशी सोनं? एकदम प्युअर. लक्षात आलं का? पण माऊली या ठिकाणी 52 कशी म्हणजे 16 कस म्हटलं ना, ते पूर्ण प्युअर. पण माऊलीला त्यावेळेला पण माहीत होतं की हे सोनार लोक 16 कसाचं सोनं कोणाला देत नाही. लक्षात घ्या. ते 15.5 रजतवणी. हो, एखादा गरीब असावा, त्याने चांदीचा दागिना करावा, त्याला मुलावा सोन्याचा द्यावा, त्याचं किंमत वाढते की कमी होते? काय होते? किंमत वाढते ना. सोन्या म्हणजे चांदीच्या दागिन्याला सोन्याचा मुलामा दिला, 1 ग्रॅम, माहिती ना तुम्हाला, बरोबर की नाही? हो, मग त्याची किंमत वाढते. पण एखाद्या श्रीमंतानी सोन्याचा दागिना केला आणि त्याला चांदीचा मुलामा दिला, तर काय होतं? त्याची किंमत कमीच. तसं ज्या ठिकाणी माऊली म्हणतात 15.5 रजतवणी तैशी स्तुतीची बोलणी. मग माऊली ज्या ठिकाणी माऊलीची वाचा तिथे खुंटते, माऊली जिथे स्तुती करत नाही, मग एवढे माऊली म्हणजे ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्या सगळ्या संतांनी त्यांना शिरोधार्थ म्हणलं, त्याच्या पुढे जाऊन तुकोबराय संतांचं वर्णन करतायत. म्हणून पतित. विठ्ठला 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 म्हणून तुकोबराय संतांना म्हणतात, तुम्ही संत माय, तुम्ही संत बाप, तुम्ही संत मायबाप, तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. विडोबा रकुमा कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. मी काय तुमची कीर्ती म्हणण्याची? कारण अवतार तुम्हा धराया, कारण उद्धराया जन जडजीव. जडजीवांचा उद्धार करण्याकरता तुमचा अवतार आहे. हो, लक्षात घ्या. भिंत चालवली, जडाचा उद्धार आहे. लक्षात. हो, हरिपाठ, भावार्थ दीपिका, चांगदेव उपासष्टी, अमृतानुभव, जगाचा उद्धार आहे. लक्षात घ्या. आणि जीवाचा उद्धार, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. अवतार तुम्हा धळाया, कारण उद्धराया जन जडजीव. वाढावया सुख, सुख वाढवण्याकरता, भक्ती वाढवण्याकरता, ज्ञान वाढवण्याकरता, धर्म वाढवण्याकरता तुमचा अवतार आहे. मग असं असताना तुम्ही कशा आहात? पोरा म्हणतात, त्या संतांना काय म्हणतात? तुम्ही कसे आहात? तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन शेवटचं चरण. गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी.
म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका 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 म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जागी संत जाना तैसे तुम्ही जागी संत जाना अवतारा तुम्हादराया कारण अवतारा तुम्हादराया कारण तैसे तुम्ही जागी संत जाना तैसे तुम्ही जागी संत जाना अवतारा तुम्हादराया अवतारा तुम्हादराया कारण उतराया जना जडाची उतराया जन जड शिवा तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जण जडजीवा वाढावया सुख वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जण जडजीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी कसे आहेत संत गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जण जडजीवा आज या ठिकाणी आणि परमस्नेही परमादरणीय धर्ममित्र राजू पाटील यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी येणं झालं। जे काही माझ्या मतीप्रमाणे अभंगाचं निरूपण करता आलं जे चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं ओघामध्ये बोलण्याच्या ओघामध्ये काही शब्द गेले असतील। तुम्ही संत माय बाप कृपावंत
क्षमा कराल एवढी अपेक्षा बाळगतो. आणि आपण या ठिकाणी सगळी मंडळी आहेत, मग पेटी मस्तर आहे, अगदी गायकवृंद आहेत, वादक आहेत, सगळे मंडळी श्रोतृवर्ग आहेत. सगळ्यांनी शांत चित्ताने मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या चरणारविंदावर नमन करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की जय.